नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बघणार आहोत धाराशिव चालक 2024 ला आलेला प्रश्न आणि याचं उत्तर कमीत कमी वेळात कसं काढता येईल। बघा मित्रांनो, लक्षात घ्या प्रश्न काय आहे। 12 मीटर लांबी, 6 मीटर रुंदी व 5 मीटर उंची असलेल्या एका सभागृहाला छतासह आतून रंग देण्यास 50 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल। बघा मित्रांनो, सोडवायचं कसं, जेव्हा लांबी, रुंदी आणि उंची दिल्या जाईल तेव्हा लक्षात घ्यायचं की ते इष्टिका चित्ती आकाराचा हॉल आहे। मग आता हॉलला आतमधून कलर द्यायचा आहे। मग एक गोष्ट लक्षात घ्या, लांबी, रुंदी आणि उंची, मग इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ, मग इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ काय असतं तर बघा 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी। मग बघा किमती टाकून द्या। अगोदर लांबी रुंदीचा गुणाकार करा, 12 सखम 72, त्यानंतर रुंदी आणि उंची, रुंदी किती आहे 5, उंची रुंदी आहे 6, उंची आहे 5, 6 पंच 30, त्यानंतर उंची 5 आणि लांबी 12, बघा 12 पंच 60, या तिघांची आतमध्ये बेरीज जर का केली तर बघा 2 0 0 हे येतात 2, 6 आणि 3 9, 9 आणि 7 हे येतात बघा 16। आता काय करायचं, ह्याचा गुणाकार करायचा 2 सोबत, बघा बे दोन्ही 4, बे सखम 12 ला 2, हातचा 1, बे 1 बे आणि वरचा 1 हातचा, हे आलं 324। मग पूर्ण एकूण पृष्ठफळ आलं आपल्याकडं 324। मग हे पूर्ण आला त्या बॉक्सचं। मग आता बघा जी खालचा भाग आहे, त्या छताचा खालचा भाग आहे त्यावर फरशी केलेली असते, तिथं आपल्याला कलर देता येत नसतो, तिथं आपल्या वावरण्याचा भाग असतो, तिथं कलर देता येत नाही, म्हणून तेवढा भाग वजा करून टाकायचा। मग खालचा भाग कसा वजा करायचा तर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदीचा गुणाकार करा, बघा 12 गुणिले 6, 12 सखम 72, 72 याच्यातून वजा केले तर बघा 4तून 2 गेले, 2 राहिले, इकडचा हातचा घेतला 12तून 7 गेले, उरले 5, हातचा 1 दिला, 1 कमी झालेला आहे म्हणजे इथे राहिलं आता 252 आणि 252 मीटर आहे। आता याला कितीने गुणाकार करायचा तर याला 50 ला, कारण की प्रति चौरस मीटरला खर्च किती आहे 50, मग याला गुणिले 50 केलं तर आपलं उत्तर येऊन जातं। बघा मित्रांनो, 1 0 घेतला, बघा 5 दोन्ही 10 ला 0, हातचा 1, 5 5 25 आणि 1 26 ला 6, हातच्या आले 2, 5 दोन्ही 10 आणि 2 12, म्हणजे 12,600 रुपये आपल्याला खर्च येईल त्या पूर्ण हॉलला कलर देण्यासाठी। बघा पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असेल 12,600 रुपये। बघा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।